पावसामध्ये तुमच्या गाडीत पण पाणी गेलं असेल तर तुमची गाडी काही अशी दिसू शकते. या गाडीमध्ये पण वॉटर लिकेजचा प्रॉब्लेम होता, तो आपण सॉल्व्ह केलाय. या गाडीमध्ये खूप सारे फंगस तयार झालेले आहेत, आपण क्लीन केलेलं आहे. त्यानंतर गाडीचं कार्पेट लॅमिनेशन काढलेलं आहे आणि त्यानंतर पुन्हा गाडी क्लिनिंग करून आपण चारही बाजूने वॉटर लिकेज चेक केलेला आहे. तर प्रॉब्लेम मिळालाय, तुम्हाला दाखवतो. तर हा जो लिकेजचा प्रॉब्लेम आहे, इकडून लिकेजचा प्रॉब्लेम आपण बघितलाय. तर या गाडीचा प्रॉब्लेम हा होता की गाडी झाडाखाली उभी होती आणि झाडाची बारीक बारीक पानं या गाडीच्या या काऊल पॅनलच्या आतमध्ये गेलेली आणि त्यांनी ड्रेनेज ब्लॉक केले होते. आणि ड्रेनेज ब्लॉक झाला की पाणी आपलं जागा शोधते आणि ते पाणी हे डायव्हर्ट होत होतं गाडीच्या केबिनमध्ये. तर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला काऊल पॅनल पूर्ण खोलून हा क्लीन करावा लागला आणि क्लीन झाल्यानंतर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय. पार्किंगचा प्रॉब्लेम असेल, गाडी झाडाखाली उभी राहत असेल तर तुम्हाला हा जो काऊल पॅनल आहे तो नेहमी साफ ठेवायचा आहे. त्यानंतर तुमच्या गाडीत पाणी जाण्यापासून कोणी रोखू शकत नाही. आणि जर पाणी गेलंच असेल आणि गाडीमध्ये फंगस पकडले असतील तर लवकरात लवकर क्लीन करून घ्या, नाहीतर जो स्मेल आहे ना तो लवकर जात नाही. आणि तो स्मेल घालवण्यासाठी आपल्याला ती गाडी बराच वेळ उन्हामध्ये ठेवावी लागते किंवा मग त्यासाठी आपल्याला एक ओझोन ट्रीटमेंट करावी लागते. जर हा प्रॉब्लेम झालेला असेल तर आपल्याकडे ओझोन ट्रीटमेंट पण अवेलेबल आहे. हा व्हिडिओ फक्त अवेअरनेससाठी होता. तर प्रॉब्लेम झाला असेल तर सोल्युशन आपल्याकडे आहे, गाडी घेऊन या. थँक्यू सो मच.